आप लोग चुनो जो आपके समाज का विकास कर सके। टॉर्च है, यहाँ पे नया इंफ्रास्ट्रक्चर ला सके। आप लोगों के बारे में जो सोचे, यह एम्पायर ऐसा नहीं खड़ा होता मेरे प्यारे भाइयों बहनों। मीरा भाईंदर शहराची ओळख म्हणजे इकडची स्टील इंडस्ट्री। आता ह्या स्टील इंडस्ट्रीवरनं आत्ताच्या सध्याच्या निवडणुकीच्या काळामध्ये अपक्ष उमेदवार विद्यमान आमदार असू दे किंवा भाजपाचे उमेदवार असू दे, प्रत्येक जण सांगतात की स्टील इंडस्ट्रीचा इथे हब बनवला जाणार आहे। पण ह्या स्टील इंडस्ट्रीवरती जो काळा सावट होता, ज्या उमेदवारांनी या सगळ्या गोष्टीचा खुलासा केलेला ते म्हणजे अपक्ष उमेदवार हंसुकुमार पांडे। ह्या इंडस्ट्रीमधला सर्वसामान्यांचा चेहरा म्हणून ते उदयास आलेले आहेत। त्यांनी स्वतः आज एका भर सभेमध्ये, आज आपण भाईंदर वेस्टला आहोत, या भाईंदर वेस्टला इकडे एक भर मोठ्या सभेमध्ये त्यांनी विरोधकावरती हल्लाबोल केलेला आहे। ज्या इंडस्ट्रीला संपवणारा निघाले होते, आज तेच इंडस्ट्री बनवायची लोक व्याख्या करतात, असा त्यांनी एकदम कडक इशारा दिला। या संपूर्ण विषयासंदर्भात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी नक्की कोणकोणत्या विषयावरती भाष्य केलं आपण जाणून घेऊ। बघा, कोणालाही माहित नव्हता असा माणूस येणार आणि स्टील इंडस्ट्री खतम करणार म्हणून। आम्हाला पण एवढा हे नव्हता की हा माणूस एवढा। आमची इंडस्ट्री सगळं तुम्हाला माहिती आहे, बीपी रोडला आहे, नवघर रोडला आहे, ते स्टेशनपासून खूप जवळ आहे। आणि आमचे स्टेशनचा एरिया आहे, त्याच्यात 20,000 रुपये कमीत कमी इंडस्ट्रीचे रेट आहे। ह्या लोकांनी काय परिस्थिती केली की आम्ही ग्रामपंचायतच्या काळापासून आहे। ह्या लोकांचं म्हणणं काय की तुमच्याकडे डॉक्युमेंटेशन काय हे दाखवा। ग्रामपंचायत काळात तुम्ही सांगा आमच्याकडे काय डॉक्युमेंट असतात, ग्रामपंचायतची परमिशन आहे आमच्याकडे, बरोबर आहे। ह्या लोकांनी आमच्याकडून डॉक्युमेंट मागवतात आणि त्यांना घाबरवतात की तुम लोग खाली करो, नहीं तो तुम लोगों को ये होगा वो होगा। और ह्या लोकांनी असा प्लॅन केला होता की इंडस्ट्रीला खतम करायचं, यांना पोल्युशनचा ये वो टाकवायचा आणि सगळ्यांना हायवे पट्ट्यावर जिथे ह्या लोकांनी जमीन घेऊन ठेवली आहे तिथे सगळ्यांना शिफ्ट करायचा आणि त्यांना मार्किंग करून द्यायचं की किती स्क्वेअर फीट तुमची आहे तेवढंच तुम्हाला भेटणार आणि तुम्ही वरती माला बनवा किंवा नका बनवा, आम्ही काय बघायला येणार नाही। पण आम्ही कशाला आमची हे 20,000 रुपयाची स्क्वेअर फीटची जागा सोडून ते 2,000 वाली जाग्यावर जाऊ। आमचे लोकांवर एवढं टॅक्स वाढला, आम्ही एवढं प्रत्येक वेळा आम्हाला टार्गेट करता की स्टीलवाले चोर आहे, स्टीलवाले चोर आहे। जर आम्ही स्टील उद्योगवाले चोर असले असते तर तुम्ही लोक काय सावकार आहे का? आम्ही स्टील उद्योगवाल्यांनी तुमचा ऑक्ट्राय 2008ला ऑक्ट्राय आम्ही संपवला। स्टील उद्योगवाल्यांनी सगळे लोक ज्वेलर्स, काल मी इथून माझी रॅली जात होती, एक ज्वेलरनी मला बोलवून लक्ष्मीजीचा आणि गणपतीचा माझ्याकडे हे दिला चांदीचा। बोला अंशु भाई आप मुझे पहचानते हो? मेरा पहचानता हूँ। बोला हम लोगों ने मिलकर ऑक्ट्राय हटाया था। तो त्याची खुशी मला एवढी वाटली ना की आज पण लोकांना आठवण आहे। आमची गरीब महिलांचे पर्स उघडून ते बघायचे, मेडिकलवाल्यांचे 10,000 रुपयेचं सामान असेल तर ते बोलतात 80,000चा सामान आहे, त्याच्यावर ऑक्ट्राय भरायचा। मग आम्ही अशोक चव्हाण साहेबांकडे गेलो, अशोक चव्हाण साहेबांनी ते आमचा ऑक्ट्राय काढला। ते आम्हाला खुशी आहे। आता ते लोक दाखवणार, लोक चिन्हवर बटन दाबणार, टॉर्चवर बटन दाबणार। म्हणून देवानी मला दुसरी मशीनमध्ये मला पहिला नंबर ठेवला आहे। पहिला नंबरमध्ये तुम्ही समजून जा, दुसऱ्या मशीनमध्ये मी पहिला नंबर आहे म्हणजे लोकांचा बोट तिथं जाणार दुसऱ्या मशीनवर पहिल्या नंबरवर आणि टॉर्चचं बटन दाबणार आणि शहरात उजाळा आणणार। आणि आणखीन बघा 23 तारखेला दिवाळी होणार। मीरा भाईंदरच्या जनतेला काय संदेश द्या? टॉर्च पे बटन दबाओ और इस शहर को बचाओ, नहीं तो ये धनानंद टैक्स के माध्यम से आपको लूट खाएगा। और ये जैन गुजराती मारवाड़ी की राजनीति करता है, इससे बचिए, इससे बचिए। शहर में साफ सुथरी छवि वाला इंसान को लाओ। अगर जर ये लोग चांगले माणसं असले असते तर आम्ही कशाला हिम्मत केली असती? आम्हाला लढायची काय गरज नव्हती। आम्हाला 1% पण नव्हता की आम्ही लढायचं। तुम्ही लोक चोरी केले, तुम्ही लोक लुटले शहराला। तुम्हाला पत्रकार महोदयांना सगळ्यांना माहिती आहे तो लोक काय केले। 1990 मध्ये ते लोक काय होते, आता ते शहराचे सगळ्यात मोठे धनानंद झाले। पैसे कुठून आले? त्यांचे आई वडील काय बिर्ला आहे, टाटा आहे, अंबानी आहे, काय की गाणले होते पैसे लगेच भेटले त्यांना? असा नाही, शहराला लुटले, शहराचे शोषण केले। म्हणून आमची लोकांनी मला आशीर्वाद दिलाय
आणि लोकांच्या आशीर्वादमुळे मला खात्री आहे की लोक मला वोट करणार आणि मला निवडून देणार. धन्यवाद.